मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते मंगेश देसाई. मराठी सिनेसृष्टीला एक नवा आयाम देणारा चित्रपट म्हणजे देऊळ बंद 2 आणि त्यातील सर्वात महत्त्वाचे, प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारे पात्र म्हणजे तुकाराम पायगुडे. विनोदी भूमिकांपासून ते गंभीर, ऐतिहासिक आणि संवेदनशील भूमिकांपर्यंत आपला ठसा उमटवणारे अभिनेते मंगेश देसाई यांची ओळख. हा चित्रपट केवळ मनोरंजन नाही, तर महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या आणि ग्रामीण भागातील संघर्षावर भाष्य करणारा एक सामाजिक दस्तऐवज आहे, ज्याचा कणा मंगेश देसाई यांनी साकारलेले पात्र आहे. मंगेश देसाई यांचा जन्म 28 जून 1972 रोजी औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे झाला. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात वयाच्या 11व्या वर्षापासून बालकलाकार म्हणून नाटकातून केली. विज्ञान शाखेतून पदवी घेतल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. जाऊबाई जोरात, सोबतने चालताना यांसारख्या व्यावसायिक नाटकातून त्यांनी रंगभूमी गाजवली. झी मराठीवरील फू बाय फू या रिॲलिटी शोमधील त्यांच्या अचूक कॉमिक टायमिंगमुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात पोचले. याशिवाय अवंतिका, ऊन पाऊस या मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. 2006 दिवसेंदिवस चित्रपटांमधील पदार्पण सुरुवातीला त्यांच्यावर विनोदी अभिनेता म्हणून शिक्का मारला गेला होता. खेळ मांडला 2011 या चित्रपटाने त्यांच्या करिअरला कलाटणी दिली. एका मूकबधीर मुलीच्या बापाची संवेदनशील भूमिका त्यांनी साकारली, ज्यासाठी त्यांना स्क्रीन अवॉर्ड सर्वोत्कृष्ट अभिनेता मिळाला. एक अलबेला 2016 बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते भगवान दादा यांची मुख्य भूमिका साकारून त्यांनी इतिहास घडवला. या चित्रपटात त्यांच्यासोबत विद्या बालन यांनी काम केले होते. धर्मवीर भाग 1 व 2 धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावरील या अत्यंत यशस्वी चित्रपटाचे निर्माते म्हणून मंगेश देसाई यांनी आपली एक नवी आणि खंबीर ओळख निर्माण केली. 21 मे 2026 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 66 कोटीहून अधिक कमाई करत इतिहास रचला. पहिल्या भागात विज्ञानाची पार्श्वभूमी होती, तर दुसऱ्या भागात ग्रामीण भागातील वास्तव आणि शेतकरी आत्महत्या या गंभीर विषयावर प्रकाश टाकण्यात आला. तुकाराम पायगुडे पात्राचे स्वरूप. मंगेश देसाई यांनी यात तुकाराम पायगुडे या कर्जबाजारी, हताश पण स्वाभिमानी शेतकऱ्याची भूमिका साकारली आहे. संगीता पायगुडे आणि संपूर्ण पायगुडे कुटुंबाचा ग्रामीण भागातील संघर्ष तुकारामच्या पात्राभोवती फिरतो. एक सामान्य मराठी शेतकरी कसा दिसतो, बोलतो आणि वागतो याचे हुबेहूब दर्शन मंगेश देसाई यांनी घडवले. सावकाराचे कर्ज, दुष्काळ आणि कुटुंबाची होणारी परवड यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याची हतबलता त्यांनी आपल्या डोळ्यातून आणि आवाजातील कंपनातून पडद्यावर जिवंत केली. अस्सल ग्रामीण आणि मराठवाडी लहेजा असलेली संवादफेक प्रेक्षकांच्या मनाला थेट भिडते. देऊळ बंद 2 मध्ये स्वामी समर्थ आणि इतर संतांच्या माध्यमातून जसा आध्यात्मिक संदेश दिला आहे, तसाच तुकाराम पायगुडेच्या माध्यमातून देवाने फक्त चमत्कार करून चालणार नाही, तर शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहावे लागेल हा आर्त टाहो मांडला आहे. समीक्षकांनी मंगेश देसाई यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले. अनेकांच्या मते एक अलबेला आणि खेळ मांडल्यानंतर ही मंगेश देसाई यांच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी या पात्राशी स्वतःला जोडले, ज्यामुळे चित्रपटाला प्रचंड लोकमान्यता मिळाली. एका सामान्य कुटुंबातून येऊन विनोदी नट म्हणून सुरुवात करून पुढे एक संवेदनशील अभिनेता आणि यशस्वी चित्रपट निर्माता होण्यापर्यंतचा मंगेश देसाई यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मराठी सिनेमात जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या संघर्षावर आधारित उत्कृष्ट भूमिकांची चर्चा होईल, तेव्हा देऊळ बंद 2 मधील मंगेश देसाई यांचा तुकाराम पायगुडे नेहमीच अव्वल स्थानी राहील. मित्रांनो, मंगेश देसाई यांचा बालकलाकार ते महाराष्ट्राचा एक अष्टपैलू स्टार
आणि यशस्वी निर्माता हा प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. देऊळ बंद 2मधील तुकाराम पायगुडेच्या भूमिकेने आपल्याला केवळ रडवले नाही, तर ग्रामीण भागातील वास्तवाचा आरसा दाखवला. तुम्हाला मंगेश देसाई यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते? खेळ मांडलामधील बाप, एक अलबेलामधील भगवान दादा की देऊळ 2मधील तुकाराम? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या जीवन प्रवासाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.